शिर्डीच्या राहाता तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन मातीमोल झाले। राहाता तालुक्यातल्या एकरुखे शिवारात सोंगणी करून ठेवलेला सोयाबीनचा शेतातून आढावा घेतलाय प्रशांत शर्मा यांनी। पाऊस होत्याचं नव्हतं, काय करू शकतं याचं ज्वलंत उदाहरण आता आपण राहाता तालुक्यात बघू शकतो। अनेक शेतकऱ्यांचा जो कल आहे तो सोयाबीन लागवडीकडे असतो। सोयाबीन हे चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणून अनेक दिवसापासून जे आहे ते जतन केलं होतं। आता कुठं काढणीला आलेलं सोयाबीन काही शेतकऱ्यांनी काढून आपल्या शेतात ठेवलं होतं। आपण आता राहाता तालुक्यातून एकरुखे शिवारात आहोत। या ठिकाणी जे सोयाबीन आहे हे सोयाबीन इथं शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलं होतं आणि हे सोंगलेलं सोयाबीन जे आहे ते काल रात्रीच्या पावसामुळे पूर्णपणे पाण्यात भिजून गेलेले आहे। साधारणतः ह्याच एकाच ठिकाणी 5 एकर क्षेत्राचं जे सोयाबीन आहे ते पूर्णपणे पाण्यात भिजल्याचं दिसून येत आहे। होत्याचं नव्हतं, जे होतं त्यालाच म्हणतात असं होणं। फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आज आमच्या देशात असं फार मोठं नुकसान झालेलं आहे। तेव्हा सरकारने काहीतरी आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी आमची सरकारला विनंती आहे। किती किती एकर क्षेत्र होतं? 5 एकर क्षेत्र आहे। पूर्णपणे ते क्षेत्र आम्ही सोंगून टाकलेलं असल्यामुळे तर आमचं 5 एकरचं नुकसान झालं आहे। शासनाचे पंचनामे कधी होतील, मिळेल ती तुटपुंजी मिळेल, मदत मिळेल। मात्र आज साधारणतः मोठ्या क्षेत्रावर हे जे आहे पाणी पूर्णपणे पिकं जे आहेत ते पूर्णपणे पाण्यात गेल्याने होत्याचं नव्हतं झाल्याचं दिसून येत आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, राहाता, अहिल्यानगर।